मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट सगळ्यांनी मान्य केली आहे। ती अशी की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे शिस्त, कडकपणा आणि बेधडक बोलण्याची स्टाईल। आता ते सत्तेत उपमुख्यमंत्री असोत व विरोधी बाकावर, त्यांची भाषा आणि कारभार नेहमीच सरळ आणि थेट असतो। कित्येक वेळा मंत्र्यांची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च पदस्थ नेत्यांचीही त्यांच्या वेळेला आणि शिस्तीला मॅच करताना दमछाक होते आणि हे बरेच नेते प्रांजळपणे कबूलही करतात। पण यावेळी त्यांनी जे केलंय ते ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल, कारण अजितदादांनी आपल्या बारामतीतच काही पदाधिकाऱ्यांची भर सभेत उघडपणे शाळा घेतलीये आणि एवढंच नाही तर जेलमध्ये टाकेन असा इशाराही दिलाय आणि आपणच चेअरमन असलेल्या बाजार समितीचा भ्रष्टाचार, दिरंगाईपणा उघडपणे लोकांच्या समोर ठेवला। नेमकं या सभेत काय घडलं? अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा का दिला? पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत काल जे घडलं ते खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय। या सभेत एका कार्यकर्त्याने वाचून दाखवलेल्या पत्रात एक गंभीर बाब मांडली गेली। त्या पत्रानुसार बारामतीतील एका पेट्रोल पंपाची तब्बल 1.5 कोटी रुपयांची उधारी झाली होती। हे ऐकताच अजित पवार अक्षरशः संतापले आणि थेट पदाधिकाऱ्यांवर तुटून पडले। त्यांनी स्पष्ट शब्दात विचारलं की तुमच्या काय बापाची आहे का मार्केट कमिटी? काय रे, हजामती करता का? मी तुला जेलमध्ये टाकीन ह। एवढा उघडपणे आणि कठोर भाषेत पदाधिकाऱ्यांना सुनावणं ही अजित पवारांची खास शैली आहे, थेट, स्पष्ट आणि भावनांनी ओथंबलेली। बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न सुमारे 1.5 कोटींचे असल्याचं तिथल्या अधिकाऱ्याने सांगितलं। त्यातला खर्च वजा करून हे उत्पन्न आणि एवढ्याच रकमेची उधारी लोकांकडे असल्याचं या रिपोर्टमधून उघड झालं। म्हणजे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नातूनच पेट्रोल पंप टाकण्यात आलं आणि सरळ सरळ 1.5 कोटींचं पेट्रोल उधार दिलं गेलं। ही बाब न पटणारी आहे आणि हेच अजित पवारांना खटकलं आणि त्यांचा संताप झाला। या संपूर्ण प्रकरणातून अजित पवारांचा संताप फक्त पेट्रोल पंपाच्या उधारीवर नव्हता, तर या संस्थेच्या स्वरूपावरही होता। कारण बाजार समिती ही कोणत्याही नेत्याची किंवा पदाधिकाऱ्याची वैयक्तिक मालमत्ता नसून ती थेट शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांच्या पैशांवर चालणारी संस्था आहे। अशा ठिकाणी जर गैरव्यवहार होतोय, लाखो कोटींची उधारी वाढतीये आणि त्यावर कोणी बंधन ठेवत नाही, तर अजित पवारांना ते मान्य असणार नाहीच। त्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की आता पुढे उधारी थांबवावी, जेवढी थकबाकी आहे तिची यादी तयार करावी आणि ज्यांनी ज्यांनी पैसे थकवलेत त्यांची नावं जाहीर करावीत। सभेत अजित पवारांनी अनेक उदाहरणं देत या विषयाची गंभीरता अधोरेखित केली। त्यांनी सहकारी साखर कारखाने, डेअरी संस्था, अगदी मोठ्या उद्योग समूहांनाही थेट नावं घेऊन सुनावलं। डायनॅमिक्स डेअरी सारख्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी म्हटलं की मोठ्या उद्योग समूहांची उधारी थोडी वेगळी असते, कारण ते पळून जाणार नाहीत, पण सामान्य शेतकऱ्यांच्या पैशावर चालणाऱ्या संस्थेत अशा थकबाक्या वाढणं धोकादायक आहे। याआधीही असंच झालं होतं, काही नेत्यांनी मोठी उधारी करून ती कधीच परत केली नव्हती। त्या प्रकरणात बाजार समितीवर जप्तीची कारवाई करावी लागली होती। त्यामुळे यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलं की जर पुन्हा असं झालं तर ते स्वतः थेट कारवाई करतील। सभेत त्यांनी एक महत्त्वाचा संदेशही दिला। त्यांनी म्हटलं की मी सकाळी 6 वाजता उठून काम करतो, माझ्यासारखा नेता पुन्हा मिळणार नाही। मी जेव्हा इथली आमदारकी सोडेन तेव्हा माझी आठवण येईल। हा संवाद तिथल्या श्रोत्यांना भावला, पण त्यातून एक मोठा राजकीय प्रश्नही पुढे आला। अजित पवार खरंच कधीतरी बारामतीची आमदारकी सोडण्याचा विचार करताहेत का? आणि जर तसं झालं तर त्यानंतर बारामतीचा वारस कोण असेल? या प्रश्नानं स्थानिक पातळीवर नवीच चर्चा पेटली आहे। यावेळी अजित पवारांनी फक्त आर्थिक गैरव्यवहारांवरच नाही तर कायदा सुव्यवस्थेवरही लक्ष केंद्रित केलं। त्यांनी पोलिसांना थेट आदेश दिले की मार्केट यार्ड परिसरात जर कोणी बाहेरचे तरुण दारू पिऊन बसत असतील, शस्त्र बाळगत असतील किंवा चोरी करत असतील तर त्यांच्यावर लगेच कारवाई करा, त्यांच्यावर 3-4 केसेस टाका आणि गरज पडली तर मकोका लावा। बारामतीत गुंडगिरी चालणार नाही, असा कडक इशारा त्यांनी पोलिसांना दिला। म्हणजेच फक्त बाजार समितीतील पदाधिकारीच नाही तर बारामतीच्या परिसरात गोंधळ करणाऱ्यांनाही त्यांनी धडा शिकवला। एकंदरीत पाहिलं तर ही घटना फक्त पेट्रोल पंपाच्या 1.5 कोटींच्या उधारीपुरती मर्यादित नाही।
हा अजित पवारांचा एक ठाम राजकीय संदेश आहे। त्यांनी बारामतीकरांना सांगितलं की ही संस्था शेतकऱ्यांची आहे, कोणाच्या बापाची नाही। आणि त्याच वेळी मोठ्या सहकारी संस्थांनाही इशारा दिला की उधारीची सवय लावून घेऊ नका। हे म्हणजे बारामतीची शिस्त मोडायची नाही, गैरव्यवहार चालणार नाही आणि गुंडगिरी तर अजिबात खपवून घेतली जाणार नाही। एकंदरीतच एका पेट्रोल पंपाच्या 1.5 कोटींच्या उधारीवरून सुरू झालेला हा वाद आता बारामतीच्या राजकारणात मोठ्या हालचालींचा इशारा देतोय। अजित पवारांचा हा संताप फक्त पदाधिकाऱ्यांवरचा रोष होता की तो एका व्यापक राजकीय संदेशाचा भाग होता? उद्या जर या उधारीच्या यादीत काही मोठी नावं समोर आली तर बारामतीत आणखी खळबळ उडणार हे नक्की आहे। आणि अजित पवार खरंच आमदारकी सोडण्याच्या विचारात आहेत का, हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात घर करू लागलाय। याचं उत्तर पुढच्या काही दिवसात नक्कीच मिळेल, पण तोपर्यंत अजित पवारांचा हा रोष फक्त गैरकारभारावर होता की यामागे सुरू झाली आहे बारामतीच्या राजकारणातील पुढील पिढीची तयारी? तुम्हाला या गाजलेल्या सभेमागचा नेमका हेतू काय वाटतो? कमेंट मधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।